माझे नाव अप्पासाहेब लिंगाप्पा खराडे, गाव आयतडे खुर्द, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मला जरा गाडी चालवताना थोडं लांब पाहताना अक्षर वाचताना थोडी वेडीवाकडी दिसायला लागली। त्यामुळे मी 2 वेळा चष्माचा नंबर बदलायला गेलो, 2 वेळा नंबर काढला, पण फरक काही पडला नाही। त्यामुळे मला शंका आली मोतीबिंदू किंवा काहीतरी असावं, आणि म्हणून मी आमच्या आयतडे खुर्द शेजारी वारणानगर कोडोली आहे त्या ठिकाणी लायन्स क्लबचा एक डोळ्याचा दवाखाना आहे, त्या ठिकाणी मी गेलो आणि मग त्या तपासण्या केल्या। त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की डोळ्याला कुठेतरी एक छिद्र आहे डाव्या डोळ्याच्या ह्याला, आणि त्यामुळं ते मधली अक्षरं वाकडी दिसतात। आणि म्हणून त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही OCT स्कॅनिंग करावं लागेल। आणि मग मला आपण सेकंड ओपिनियन आमचा नेहमीचं म्हणलं पटोळे साहेबांचा दवाखाना आम्ही सांगलीतले असल्यामुळं आणि सांगलीशी नेहमी कॉन्टॅक्टर असल्यामुळं आणि इकडं आलो। इथं मला वाटतं 14 नोव्हेंबरला मी तपासण्या घेतल्या, सगळी फी भरली। त्यांनी एका छताखाली मला सगळ्या तपासण्या करून मिळाल्या की त्यांनी मी काही त्यांना सांगितलं OCT स्कॅनिंग करायला सांगितलं वगैरे, हे काही मी बोललो नव्हतो, पण त्यांनी केलं। मला सेकंड ओपिनियनमध्ये विश्वेश धामणेकर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी थोडंसं डाव्या डोळ्याच्या ह्याला छिद्र आहे आणि ते बुजवावं लागेल, आणि म्हणले तुम्ही ऑपरेशन करा। आणि मुंबईचे डॉक्टर भाविन शाह म्हणून येणार आहेत, त्यांना बोलवलं आहे आणि आपण त्याची येत आहे का बघा। मला रविवारी ऑपरेशन झालं 22ला आणि 23ला डिस्चार्ज दिला। ऑपरेशन चांगल्या पद्धतीत केलं म्हणून सांगितलं, ऑपरेशन सक्सेस झालं म्हणून सांगितलं। आणि त्यानंतर मग 8 दिवसाला मला बोलवलं, मी आलो होतो या ठिकाणी आठवड्यानंतर। तर त्यांनी सांगितलं 1-3 आठवडे ड्रॉप वापरा आणि हा निर्णय होईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते येशील। ऑपरेशन तर चांगलं झालं आहे आणि आत्ता तरी मला चांगला अनुभव येतो आहे की 50-60% त्या डाव्या डोळ्यानं दिसायला लागलं आहे, आणि हा सुद्धा सुखद अनुभव आहे। आणि दवाखान्याची सेवा अतिशय चांगली आणि उत्कृष्ट आणि